बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे। बीडचे आमदार सुरेश धस यांच्या नजीक असलेला व त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता सतीश भोसले याने 1.5 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे। त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता। त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता। तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलासच्या घरी येऊन त्याला बीड येथील जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे त्याला बेदम मारहाण केली। त्याच्यावर 10 दिवस अमानुष अत्याचार केले, त्याचे हाल केले, डोक्यावरील केस उपटले, पाय मोडला, अवघड ठिकाणी पेट्रोल व तिखट टाकले, कपडे काढून मारल्याचे पीडित कैलास वाघ यांनी MCN न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना सांगितले। त्यानंतर कैलास वाघ पळून आला व त्याने त्याचा जीव वाचविला। तेव्हा सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली होती, मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही। आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे, त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास म्हणतोय। तसेच जर आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी सुद्धा वाघ यांनी या निमित्ताने केली आहे। या मारहाणी प्रकरणातील पीडित कैलास वाघ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे MCN न्यूजचे प्रतिनिधी भूषण शेट्टे यांनी। पाहुयात। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे, सिंदखेड राजा। काय झालं होतं नेमकं, काय घटना झाली? मी त्यांच्या मसावर कामाला होतो, त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते 2-2.5 लाख रुपये। त्यांना म्हणलं मला माल द्यायचे नाही, पैसे देऊ नका, विनाकारण मला अटॅच करू नका, पण त्यांनी अटॅच केलं। मला तो सनी नेलं सिंगराजा पोलिसांमध्ये, सिंगराजा पोलिसांनी मी वापस आलो, पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं, बीडमध्ये नेलं माझ्या आवड ठिकाणी। काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं नाही, पेट्रोल टाकलं, सगळं केलं। तर मी त्यांना म्हणलो इतकी मारहाण करू नका, तर त्यांनी सोडत नाही। माझ्या घरी येऊन सांगितलं, त्यांनी टाकली पिस्तूल, माझ्या आईला टाकली ना। आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही, माझ्या आईला टाकली ना। हां, काय मागणी तुमच्या? माझ्याला मागणी फक्त त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। हे जे मारहाण करणारे हे लोक कुठले होते, किती लोक होते साधारण? हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का, आणि दुसरा आहे महेश, आणि डबल बाकी मी हे 2 माणसं ओळखतो, बाकीचे मला काही माहीत नाही। आणि रवी जाय सायकोडे त्यांचा। हां, हे सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला? हां, टोटल बीडमध्ये नाही, अंतर्गत काय अंतर्गत काय आहे जिल्ह्यात? बीड जिल्ह्यात। हां, बीड जिल्ह्यामध्ये। तुम्ही तिकडे काम करता हां, ऑपरेटर मशीनवर? हां। बाबा या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती? त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही, पण नेमके मग हातापाय म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन दाखवली, म्हणजे ते गुंडे गाडी। मग ते सुरेश धसचं नाव ते राहिलं ना, सुरेश धस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धसचे कार्यकर्ते, मग सुरेश धसचे कार्यकर्ते ना ते, त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे। आता त्यांना बोला आपण सुरेश धसला, आमदार साहेब आमदार आहे ते, भाजपचे आमदार आहे ते, त्यांना बोला आपण काय। ठीक।